नमस्कार. शेतकरी हा शास्त्रज्ञ असतो याची प्रचिती या प्लॉटवरती येते. आमचे शेतकरी संजय अशोक यादव, त्यांचे वडील अशोक यादव. हा प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. हा प्लॉट तुम्ही नीट निरखून बघा. इथं आधी पूर्वी मिरची यांनी उत्पादन घेतलेली आहे. मिरचीचं जे काढून झाल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरीकडे त्यांनी वांगी लावलेली आहेत आणि जी होलं रिकामी होती, जिथं जागा शिल्लक होती, तिथं त्यांनी आंतरपीक केलंय. या आंतरपिकातनं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या सगळ्या लागवडीचा खर्च काढणार आहे. इथं जर तुम्ही गेलात तर इथं तांदळीचं पीक आहे. या शेजारच्या सरीमध्ये कांदा घेतलाय. इथं त्यांनी लाल माठ घेतलाय आणि इथं त्यांनी मुळा घेतलाय आणि मुळाची वाढ पण चांगली आहे. संजय, एखादा मुळा उपटून दाखवा छान त्यातला. हे आंतरपीक या पद्धतीने घेत आहेत. जसं तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला कोथिंबीर मिळेल, शेपू मिळेल, मिरची आहे, परत पालक आहे, विविध करडा आहे, अशी विविध पिकं त्यांनी घेतली आहेत. आता त्यांच्याशी आपण बोलूया. संजय, काय म्हणणं, ह्या आंतरपीक घेण्याचा उद्देश काय? काय आम्हाला औषध म्हणजे जी लागणार खर्च आहे ना आता वांग्याचा ती सगळं काढून घ्यायचा ना आम्हाला. करेक्ट. आंतरपिकातनं काढून घ्यायचा आहे. म्हणजे मिरचीचा प्लॉट काढून त्याच प्लॉट मध्ये वांगी लावली आहे. त्याच्या शिल्लक जागेमध्ये आंतरपीक घेतले. 8-10 प्रकारची भाज्या काढून त्याच्यामध्ये वांग्याचा खर्च काढण्याची योजना यांनी केलेली आहे. आणि या सगळ्या पिकासाठी तुम्ही नेचर केअरचे उत्पादन वापरताय? होय, वापरले. प्लॉटला तुम्ही पृथ्वीरिच ओरा वापरले ना? पृथ्वीरोज. किती दिवस झाले वापरून? 4 दिवस झाले की. हा, ओके. 4 दिवस झाले वापरून. 4 दिवस झाली. आता जर लागलाय फुटवा निघाला. टंप पिन लागली फुगायला. ठीक आहे. टंप पिन शेंडा पिन चांगला काढायला. एक महिना 10-40 दिवस